स्वागत आहे तुमचे स्मिताज फूड झोन 09 या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत की मटकीची भाजी कशी बनवायची। तर चला सुरू करूयात। आपल्याला लागणार आहे भिजलेली मटकी, सोबतच बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कढीपत्त्याची काही पाने। तर त्यासाठी आपल्याला कढई गरम करून घ्यावी लागेल आणि त्यात 2 चमचे गोडे तेल टाकावे लागेल। तेल चांगले गरम करून घ्यावे लागेल, म्हणजे कशी फोडणी खूप छान बसते। सोबतच आता त्यात टाकावे लागेल जिरे आणि थोडीशी मोहरी, तसेच तडक्यासाठी आपल्याला लागणार आहे कढीपत्त्याची काही पाने। हे जे मिश्रण आहे त्याला छान तडका द्यायचा आहे, सोबतच छान असं परतून घ्यावे लागणार आहे। परतल्यावर कसं सगळं एकजीव होतं। त्यानंतर त्यात टाकावे लागणार आहे बारीक चिरलेला कांदा। कांदा हा चांगला लालसर होईपर्यंत परतवून घ्यावा लागणार आहे। अर्ध्या मिनिटानंतर त्यात टाकायचं आहे बारीक चिरलेला टोमॅटो। टोमॅटोही छान असा परतवून घ्यायचा आहे। नंतर कांदा आणि टोमॅटो हे मिश्रण एकदम एकत्रितपणे छान असं परतवून घेऊन त्याला तेल सुटून द्यावे लागणार आहे। त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा धना पावडर, तसेच अर्धा चमचा किचन किंग मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट मिरची पावडर हे मिश्रण छान असे परतवून घ्यायचे आहे। वरून त्यावर छान अशी कोथिंबीर टाकायची आहे। कोथिंबीर टाकल्यामुळे काय होते, भाजीला छान असा वास येतो, भाजी चविष्ट लागते। सोबतच त्यात थोडे पाणी टाकायचं आहे। पाणी टाकल्यावर काय होते की मसाला जळत नाही, करपत नाही, छान टेस्टी येते आणि मसालाही छान शिजला जातो। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यावे लागणार आहे आणि मसाला छान असा परतून द्यावा लागणार आहे। मसाला आता छान परतलेला आहे। आपण टाकूया मोड आलेली मटकी। छान मोड आलेली मटकी आपण 1 मिनिट कंटिन्यू अशी परतून घ्यायची आहे। छान असा वास सुटलेला आहे मटकीचा, मसालाही छान तडका लागलेला आहे बघा। मटकी परतवून झाल्यानंतर त्यावर आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर 20 मिनिट अशी ही मटकी शिजवून द्यायची आहे। 10 मिनिटानंतर आपण पाहणार आहोत भाजी थोडीफार शिजलेली आहे की नाही, आणि सोबतच भाजी पुन्हा परतवून घ्यायची आहे, कारण त्याने काय होतं भाजी करपत नाही। थोडंसं मध्ये मध्ये परतलं तर आणि पुन्हा त्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे। मग आपण पाहू शकता की भाजी ही रेडी झालेली आहे। छान असा भाजीला एक सुगंध सुटलेला आहे, मस्त वाटतंय। आहा हा हा, आपली मटकीची भाजी तयार आहे। तुम्हीही घरी करून पहा। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये कळवा ही भाजी कशी झाली म्हणून। थँक्यू।